आपल्या नगर शहरापासून फक्त 14 किलोमीटर अंतरावरती अशी एक निसर्गरम्य जागा आहे ना, ती जागाच नव्हे तर त्या जागेवर जायचा रोड सुद्धा अगदी तुमच्या डोळ्याचे पारणं फिरवून टाकतील. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण घेतले चॅलेंज 80 दिवसात 5000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे. तुम्ही मला अजून फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून द्या. गवळीवाडा पूर्णपणे एक्सप्लोर करून झालो. आपण आपल्या शाईनचा कडकडा कुणान भावाला घेऊन चाललो होतो डायरेक्टली पिंपळगाव माळवीच्या दिशेने. जाताना आम्ही वांबोरी मार्गे जाणार होतो, कारण की रोडनी मस्त तलाव बघत बघत आम्हाला जायचं होतं. ज्यावेळेस तुम्ही त्या मार्गे जाता त्यावेळेस तुम्हाला वांबोरी घाट पण लागल, आणि तो घाट, वारा आणि वरतून येणारा गारगार पाऊस इतकं डेडली कॉम्बिनेशन आहे ट्रॅव्हल साठी की काय सांगू तुम्हाला. आणि पावसात गाडी चालवायची ना मजा पण काहीतरी वेगळीच आहे त्या घाटातून. सफर का मजा लेते आम्ही पोहोचलो पिंपळगाव माळवी गावात, आणि त्या गावाच्या एका टेकडीवरतीच आहे ना एक जागृत खंडोबा देवस्थान आहे. मंदिराचं बांधकाम पाहत अशानेच लक्षात येतं का प्राचीन आहे, आणि त्यातली त्यात दगडी सुद्धा आहे, आणि गावकऱ्यांनी त्याला छान मेंटेन सुद्धा केलेलं आहे. आणि या मंदिरात रविवारी मोठ्या प्रमाणात अन्नदान सुद्धा चालतं. सकाळी मस्त प्रसाद दिला जातो. आणि गाभाऱ्यातल्या मूर्तीबद्दल तर मी कायच बोलू, एवढ्या तेजदार आहेत की पाहत अशानेच अंगावरती काटा येतो. हे संपूर्ण मंदिर आणि त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप निसर्गरम्य आणि स्वच्छ आहे. ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बॅक साईडला येतात त्यावेळेस तुम्हाला बाहेरच्या दगडधोंड्यावर एकदम सुंदर सुंदर ड्रॉइंग दिसतील. अहो नुसतं ड्रॉइंग काय बघताय, हा नजारा पण बघा. चारी बाजूनी मस्त डोंगर आणि नुसतं धुकच धुक. मित्रांसोबत ऍडव्हेंचरस बाईक राईड, सायकल राईड आणि फॅमिली सोबत मस्त देवदर्शनाला येण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. मी तिथे गेलो त्यावेळेस मक्कर पाऊस चालला होता, आणि मला तर हा सगळा डोंगर तिथल्या वातावरणामुळे पायाखाली तुडवायची इच्छा होती. ही मंदिराच्या समोरची बाजू आहे बरं का, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत हिरवागार डोंगर, आणि जसं की ते आभाळ त्या डोंगराला टेकतंय असं वाटतं. ही जागा इतकी सुंदर आहे, इथला गारगार वारा तर काय सांगू तुम्हाला. अजिबात तुमची इथून घरी जायची इच्छा होणार नाही. तरी पण मी घरी निघलो होतो, आणि इथला उतार एकदम स्ट्रेट आहे. पावसामुळे तो अजून घातक झालता. कशी तरी हळूहळू गाडी चालवत मी ते उतार उतरलो. मी मस्त गरम गरम बनमास्केने माझा शिंदा घालका करतो, तवर तुम्ही मला फॉलो करून द्या. आणि रील अशा मित्राला पाठवून द्या जो काय म्हणत असतो, काय नाही रे तुमच्या नगरात.